मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बांधावरचं गवत कापताना बजाबाचा हात एखाद्या यंत्रासारखा सरसर चालत होता. सकाळच्या तासात 2 तासात जास्तीत जास्त गवत कापायचं. गवताचा भारा पाटलांच्या परड्यात टाकायचा आणि आपला बिंडा घेऊन घरी परतायचं. घरी आलं की भाकर तुकडा खाऊन दुपारसाठी फडक्यात भाकरी बांधून घेऊन मजुरीला जायचं. हा त्याचा रोजचा नेम. गवताच्या 5 पाचुंद्यामागे 1 पाचुंदा त्याला मिळायचा. जास्ती गवत कापलं की घरातल्या एकुलत्या एका म्हशीला जास्त ओली वैरण मिळायची. त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता त्याचं गवत कापणं चालू होतं. सकाळची वेळ असूनही कपाळावरती आलेला घाम पुसण्यासाठीही त्याने हात आवरता घेतला नव्हता. एवढ्यात नरसूदादांची हाळी आली. त्याने खाली घातलेली मान वर करून पाहिलं. नरसूदादा हाळी मारून त्याच्या येण्याची वाट पाहत थांबले होते. नरसूदादा सोसायटीचे चेअरमन, गावातले एक मोठे पुढारी, त्यामुळे हातातलं काम बाजूला ठेवून उठणं भागच होतं. काहीच्या अनिच्छेनेच बजाबा उठला. हातातला विळा पाचुंदा बांधलेल्या भाऱ्यात खवला आणि सदऱ्याच्या बाहीने कपाळावरचा चेहऱ्यावरचा घाम पुसत नरसूदादाकडे निघाला. चेहऱ्यावरील घामाबरोबरच नकळत चेहऱ्यावरती उमटलेली मनातली अनिच्छाही त्याने पुसून टाकली आणि नरसूदादांच्या जवळ जात रामराम केला. झालं काय गावात कापून? काहीतरी विचारायचं म्हणून नरसूदादांनी विचारलं. कुठलं व दादा? आत्ताशी कुठं 8 पाचुंद झाल्या ते बघा. ही घे तंबाखू. तंबाखूची चंची पुढे करीत नरसूदादा म्हणाले. चंचीतून तंबाखू घेऊन मळता मळता नरसूदादांनी कशासाठी हाक मारली असावी याचा अंदाज मनाशी बांधण्याचा प्रयत्न बजाबा करीत होता. अरे बजाबा, अजून एकच म्हस आहे नव कार तुझ्यापाशी? वैजी, तेवढाच मीठ मिरचीचा आधार. अरे सोसायटीची जर्शी गायांची स्कीम हाय, तुझं बी नाव घातलं या बघ. नग दादा, पेलायचं नाही ते मला. ही बेस हाय बघ. अरे तुम्हाला 4 पैसे मिळावत, 2 टायमाला पोटभर खाता यावं म्हणून आम्ही एवढं झटतूया. पार जिल्ह्याला जाऊन स्कीमा आणतूया आणि तुम्ही आता पाय माग वाडा. तसं नाही दादा. अरे बजाबा, गावात डेअरी सुरू करायची हाय. सोसायटीच्या समद्या सभासदासनी सोसायटी जर्सी गाया घेऊन देणार हाय. डेअरीचा दर जास्ती असतो यार. अरे 4 पैसा हातात येतील. जग कुठं गेलं या ते बघा जरा. म्हणा आमासने पेलायचा नाही. आम्ही गरीब माणसं दादा. नाही जमीन नाही जुमला. ती जर्सी आणून तिला वैरण कुठली व घालू? तिला सुग्रास बी लागतं या म्हण. अरे कापणीची वैरण एकतायसा तीच घाला आणि सुग्रास डेअरी दिलच की. बिलातनं पैसे वळतं करू. तुम्ही गरीब ते ठावा हाय आम्हासनी म्हणून तर गरिबी घालवाया स्कीमा आणतोया आम्ही. आणि गवताच्या कापणीला माझ्याकडे येशील तवा 1% पाचुंदा आगावच दिनगीर. मग तर झालं नव्ह. नरसूदादांपुढे आता काही बोलणं शक्यच नाही याची जाणीव बजाबाला झाली आणि तो म्हणाला. दादा, तुम्हीच मायबाप आमचं. तुम्ही म्हणशीला अगदीच तसं. हा, आत्ता कसं बोललास? सांच्याला फॉर्म घेऊन येतो बघ घरला. नरसूदादांनी त्याला सांगितलं आणि ते वळले. तसा बजाबा बांधाकडे वळला. आधीच वेळ फुकट गेला होता. आता वैरणीचा कोटा पुरा करेतोपर्यंत वेळ जाणार होता. घरी जाऊन भाकर तुकडा न खाताच कामावर जावं लागणार होतं. त्याने पाचुंद्याच्या भाऱ्यातून खसकन विळा काढला आणि गवत कापायला पुन्हा सुरुवात केली. दारात जर्शी गाय आली. स्वप्नातही नव्हतं ते सत्यात उतरलं होतं. बजाबाच्या रखमाच्या आनंदाला भरता आलं होतं. हातात निरांजनाचं तबक घेऊन जर्शी गाईला कुंकू लावून ववाळून रखमाने गाईचं स्वागत केलं. गेले 4 दिवस घरात जर्शी गाईचा सोडून दुसरा कोणताच विषय नव्हता. रखमाने ओवाळताच कुणाची नजर लागू नये
म्हणून बजाबाने गायीच्या गळ्यामध्ये काळा गंडा बांधला. आजूबाजूचे शेजारी येऊन गाय बघू लागले. संध्याकाळी धार काढायला बजाबा बसला तेव्हा गायीच्या घागरी एवढ्या कासेला हात घालताना त्याला अभिमान वाटत होता आणि आनंदही. आपलीच नजर लागू नये असं मनात येऊन त्याने आपली नजर क्षणभर बाजूला फिरवली. मनातला विचार झटकला आणि देवाचं नाव घेऊन धार काढायला सुरुवात केली. 3 कासंड्या भरल्या तसा त्याचा अंगठा दुखू लागला. पण या दुखण्याचंही सुख वाटत होतं. त्याने रखमाला हाक मारली. मग एका बाजूने तो आणि दुसऱ्या बाजूने रखमा धार काढू लागले. धार काढून झाली तशा साऱ्या कासंड्या त्याने आणि रखमाने घरात आणल्या. सदऱ्याने घाम पुसत बजाबा परत गोठ्यात गेला. त्याने गव्हाणीतली रिकामी झालेली सुग्रासाची पाटी बाजूला केली आणि गायीसमोर हिरव्या गवताची पेंढी टाकली. कासंड्या मोठ्या घागरीत ओतून घागर घेऊन बजाबा डेअरीत गेला. डेअरीतून दूध घालून परतत असताना बजाबाच्या चेहऱ्यावरून खुशी ओसंडून वाहत होती. जर्सी गायीने चांगलं 18 लिटर दूध दिलं होतं. असं दूध गायीने दिलं तर सोसायटीचं कर्ज फिटायला वेळ लागणार नाही हे बजाबाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. दूध घालून येताच जर्सीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याने आणखी एक गवताची पेंडी गायीसमोर टाकली. त्या दिवशी घराच्या गवताने शाकारलेल्या छपरातून दिसणाऱ्या आभाळाचे ठिपके न्याहाळत स्वप्न पाहत कधी झोप लागली हे त्याला व रखमाला कुठे कळलंच नाही. बजाबा चिंताक्रांत मुद्रेने डोक्याला हात लावून बसला होता. रखमा गव्हाणीत सुग्रासाची पाटी ठेवून आली व त्याला म्हणाली, "हवं असं डोसक्याला कामून हात लावून बसलायसा तुम्ही, मग काय करू तर?" बजाबा तिच्यावरती तावदरला. "धार काढा जावा आणि मग दूध घालून या डेअरीला. मनच होईना झालं या बघ. 18 लिटर दूध देणारी गाय 4च्या वर एक ठिपूक सुद्धा देत नाही. ते खरं पर करायचं तरी काय म्हणते म्या. कुणी नदर लागली असल म्हणालं म्हणून मीठ मिरची ववाळून टाकली. देवरशाकडं जाऊन आलासा, आता काय व करायचं. भोग म्हणायचं तर आपलं, पर धार काढायची ठेवून कसं व चालल. दुधाच्या पैशात सुग्रास बिगर कायच भागना. कर्जाचा बोजा हाय तसाच हाय. मला तर काय एक सुधरणा झालं या बघ. आवा आता विचार करून काय होणार हाय. जसा दिस उगवल तसं जगायलाच पाहिजे. उगा विचार करू नकासा तुम्ही. उठा, धार काढून दूध घालून या जावा." "जातो. त्या डॉक्टरचं बी पैसे द्यायचं आहे ते. नरसू दादाकडं अंगावरती मिळत्या ती का ते बघतो बघ. पण डॉक्टरासने सांगितलंयसा नव्ह दुधात काय सुधीक वाढ नाही म्हणून. सांगितलं हाय तर. डॉक्टर म्हणलं त्याला मी काय करणार. गाय आजारली असल्याने दूध कमी झालं तर औषधाचा उपयोग. तुझी गायच कमी दुधाची असल. हवं, पण पहिल्या टायमाला 18 लिटर दूध दिलं त्याचं व काय. अगं तुंबवून ठेवली असल इकणाऱ्यानं. लय फसवा फसवी करत्या ती भाडं. नरसू दादासनी सांगितलंसा काय ह?" "सांगितलंय तर. ते म्हणलं तर आता मी काय करू. तुमच्या भल्यासाठी केलं आणि अंगलटी आलं. मी काय गायमध्ये शिरलू या व्हय. पाहिजेल तर इकून टाक जा. मला बी तेच वाटाया लागलं या. इकून टाकाव्याने कर्जाचं पैसे भरावत. पण गाभण नाही अजून. पैसे यायचं नाही ती तिचं. गाभण राहून दिवसभरच तवर पाळायची म्हणल्यावरती बघूया. डेअरीत जाऊन येतो आधी." बजाबा डेअरीत गेला आणि रखमा चिंतित झाली. रोज राब राबून का होईना हातातोंडाची गाठ पडत होती. एक म्हैस सांभाळणं काही जड नव्हतं. रानचं जनावर कुठंही चरायला सोडता येत होतं. पावसाळ्यात तिच्या पोटापुरत्या चाऱ्याची सालभराची बेगमी होत होती. शिवाय गवताचे 4 पैसेही होत होते. नरसूदादांनी भरीला घातलं. मोठी स्वप्न दाखवलीत आणि जर्सी गायी घेतली. म्हैशीचे आबाळ, शिवाय गवताचा पैसाही गेला आणि वर डोंगरा एवढं कर्ज. आयुष्यभर फेडू म्हणलं तरी न फिटण्यासारखं. तिच्या मनात विचारांचं वादळ घोंगावू लागलं. विचार करून जीव खालीवर होत होता. गाय विकायचीच असा निश्चय करून बजाबा सकाळी तांबडं फुटतानाच वडगावला गेला. वडगावच्या हेडेकऱ्याने गायीचा सौदा ठरवला होता. हे नरसूदादांच्या बोलण्यातून गाय आणली तेव्हाच कळलं होतं.
कसंही करून त्या हेडेकराला गाठायचंच. त्याला गायीचा व्यवहार ठरवायला सांगायचं म्हणून तांबडं फुटताना बाहेर पडलेला बजाबा हेडेकराच्या दारात पोहोचला तेव्हा हेडेकरी तालुक्याच्या बाजाराला निघालाच होता. थोडक्यात गाठ पडली याचं बजाबाला समाधान वाटलं. शकून चांगला आहे, व्यवहार फटकन जुळणार असा दिलासा त्याच्या मनाला वाटला. त्याने हेडेकऱ्याला रामराम केला. या बजाबाहू, आज यरवाळीच आलायसा. काय नवीन जर्शी बिरशी घ्यायची आहे का काय व? कशाची जर्शी घेतायसा राव? हाय तीच इकायची हाय म्हणूनच तुमच्याकडं आलतो. इकतायसा? अव ती कशा पायी? 4 लिटरच्या वरती ठिप्पूस दिना झाल्या 2 टायमाला मिळून. मग 5-6 हजाराची गाय तुम्हासनी काय 10 लिटर दूध दिलं व्हय? 5-6 हजाराची? 5च, उगा तोंडातनं 6 गेलं बघा. पर कितीला द्यायची म्हणतायसा? मी तर 10-1 हजारापतूर द्यायची म्हणत होतो. हेडेकरी हसला. 5 हजाराची 10 हजाराला? बजाभाऊ माझी चेष्टा करतायसा होय? मला तर 12 हजार सांगितलं तर. कर्ज बी तेवढंच हाय. ते काय मला ठावन हाय. मी 5 हजारात सौदा ठरवला होता आणि नरसूदादांनी मोजून 5 हजार आणि वर 100 दिलं होतं. वरलं 100 माझं. आता बाजार पडून हाय. 2 अडीचच्या वरती नाही जायची. 2 अडीच? म्हशीला बी 5-6 हजार मोडायला लागते ती. म्हशीला तर 8-10 हजार बी येते ती तशी असली तर. बजाभाऊ, त्या आपल्या रानचं जनावर सकाळी डोंगराला हाकललं तर सांच्या पारी टुम्म होऊन येतं या आणि 2-2 लिटर दूध देतं या बघा. बजाबाच्या लक्षात सारा प्रकार आला होता. नरसूदादांनी 5 हजाराची गाय 12 हजाराची सांगून त्याला घेऊन दिली होती. सारा प्रकार लक्षात येताच त्याला चक्कर आली. तो लगेच खाली टेकला. हेडेकऱ्याने घरातून पाण्याचा तांब्या आणून बजाबाला दिला. बजाबा तांब्याभर पाणी घटाघटा प्यायला. मग चलू का मी? घडीभर बसा तुम्ही, मग जावा. यरवाळी लांबवर ना आलायसा? आणि घरात आत असणाऱ्या बायकोला आवाज देत म्हणाला, ए जरा बजाभाऊसनी चहा करून दे ग. चहा राहू दे, 4 पावतर तरी बघा गायचा. बजाभाऊ, माझं काय नाही, येतील ती पैसे तुमचं. आम्ही फक्त दोन्हीकडे 100-100ची नोट घेतूया. हुता हुईस्तवर बघा किती चढती ती आणि ठरवून टाका एकदाच. बरं बघतो, येतो आज उद्या एखादं गिऱ्हाईक घेऊन. दुसऱ्याच दिवशी गायीचा 3.5 हजाराला व्यवहार ठरला. आलेले सगळे पैसे सोसायटीच्या कर्जात भरून बजाबा रिकामा झाला. 5-6 महिने गेले असतील नसतील, कर्जाचा तगादा लावायला बँकेचे साहेब आले. 8 दिवसांची मुदत देऊन गेले. कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर जप्ती आणू म्हणून दमही भरला. हताश झालेला बजाबा या जप्तीच्या विचाराने हतबल झाला. त्याला काहीच सुचेना. उगीच आडमेडीकडे बघत बसायचा. हताश तर रखमाही झाली होती, पण तिला बजाबाची अवस्था पाहावेना. लग्नातलं सारं सोनं नाणं तिने बजाबा समोर आणून ठेवला आणि म्हणाली, उगा हात बांधून बसू नगासा. गोट्यात म्हस हाय ती इका जावा. ही दागिनं इका आणि समद कर्ज भरा जावा. बजाबाने क्षणभर काहीच न समजल्यासारखं तिच्याकडे पाहिलं. तिने पुन्हा तेच बजाबाला सांगितलं, परबीर काय नाही आता. उरावरती बोजा न ग कुणाचा. तुम्हासनी बी कुणाची पै ठेवायची सवण हाय. उगा खंगत बसतायचा जणू. बजाबाने म्हैस विकून रखमाकडे होते नव्हते ते दागिने मोडून सोसायटीचं सर्व कर्ज बँकेत नेऊन भरलं. रात्री बजाबाला जेवणही गेलं नाही. तो तसाच गोठ्यात जाऊन बसला. रिकामा गोठा बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी उभं राहिलं होतं. रखमा त्याच्या जवळ आली. त्याच्या डोळ्यांत पाणी पाहून तिला गलबलून आलं. स्वतःवरती संयम ठेवत ती त्याच्या डोळ्यांतलं पाणी पदराने टिपत म्हणाली, आव असं कामून करतायसा तुम्ही? देवानं दिलेला हात तर नेलं नाही ती नव कुणी. पुन्हा गोठ्यात म्हसील दागिनं करता बी येतील. आणि त्याचा हात हातात घेऊन कुरवाळून त्याला धीर देऊ लागली. 4 दिवसांनी रस्त्यावरून जाणारे नरसूदादा आनंदाने कुणाला तरी सांगत होते, सरकारनं समधी थकीत कर्ज माफ केलीत. मला ठावच होता असं होणार म्हणून. बरं झालं गायचा हप्ता भरलं नाही तिथं.